आज होता नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि म्हटलं पहिल्या दिवसाची सुरुवात आपण छान अशी देवदर्शनाने करूया. पण त्या अगोदर म्हटलं आपली घरातली जी सकाळची सर्व कामं आहेत ना ती पण आवरून घेऊया. तर काल रात्री मी वरण बनवलं होतं आणि ते बऱ्यापैकी शिल्लक राहिलं होतं. तर म्हटलं दुसऱ्या दिवशी काय कुणी ते खाणार नाही, त्यामुळे मी एक चपाती लाटून घेतली, त्याचे स्क्वेअर मध्ये तुकडे करून घेतले, उरलेल्या वरणाला फोडणी घातली आणि त्यामध्ये एक्स्ट्रा पाणी टाकलं आणि जे तुकडे बनवले होते चपातीचे ते त्यामध्ये टाकून छान असे चकुल्या बनवून घेतल्या. आम्ही तर याला चकुल्याच बोलतो, तुम्ही काय बोलता ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि काही भागांमध्ये ना वरणफळ असं पण म्हटलं जातं. तर चला, जोपर्यंत हे बनत होतं तोपर्यंत मी दरवाजाच्या बाहेर छान अशी रांगोळी काढून घेतली, पूजा वगैरे तोपर्यंत यांनी आवरून घेतलं होतं. तोपर्यंत चकुल्या पण बनल्या होत्या. तर सर्वांनी नाश्ता केला आणि त्यानंतर इथे महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी आलो. आता इथे खूप सारे कुत्रे वगैरे आले होते, तर घरून येतानाच मी त्यांना चपाती बिस्किट वगैरे आणलं होतं, तर ते सर्वांना खाऊ घातलं. त्यानंतर महादेवाचं छान असं दर्शन केलं आणि तिथून आम्ही आलेलो आहोत इथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये. वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे ना आज इथे खूप गर्दी होती. छान असं स्वामींचं दर्शन घेतलं, थोड्या वेळ इथे बसलो आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये. तर हे मंदिर घरापासून थोडंसं लांब आहे, त्यामुळे मी फक्त संकष्टीच्या दिवशीच इथे दर्शन करण्यासाठी येते. पण आज आम्हाला त्याच्या पुढे अजून काही मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी जायचं होतं, तर मग वाटेतच हे मंदिर पडतं. छान असं बाप्पांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही इथे केळव्याला आलो. आता इथे केळव्याला शीतला देवीचं मंदिर आहे. जेव्हा जेव्हा आम्ही केळव्याला येतो ना फिरायला, तर तेव्हा आवर्जून इथे देवीचं दर्शन वगैरे करतो. पण नेहमीपेक्षा आज तर इथे एवढी गर्दी होती की काही विचारूच नका. 1.5 तास लांबच्या लांब रांगांमध्ये उभं राहून झाल्यानंतर इथे छान असं देवीचं दर्शन वगैरे घेतलं. आतमध्ये गेल्यानंतर खूप छान थंड वातावरण होतं. तर मग थोड्या वेळ इथे दर्शन झाल्यानंतर बसलो. आणि या एकाच मंदिरामध्ये ना अजून खूप सारी मंदिरं आहेत, जसं की गणपती बाप्पाचं आहे, महादेवाचं आहे, माता पार्वतीचं आहे. तर त्या सर्वांची पण छान असे दर्शन वगैरे घेतलं. आणि या मंदिराच्या समोरच्या बाजूलाच ना रामकुंड आहे, जिथे पाण्याचे कारण जे उडत होते. या पाण्यामध्ये ना कासव, मासे वगैरे सर्व काही होतं आणि सर्व जेवढे लोक आलेले होते ना सर्व छान असे इथे बसून ना यात सर्वांचा आनंद घेत होते. आमच्या माऊला मात्र कुठेही जा, पण हे जे बलून असतात ना उडवायचे ते घेऊन द्यावे लागतात. तिला ते फारच आवडतं उडवण्यासाठी. त्यानंतर इथे आम्ही छान असे फोटो वगैरे काढले. आणि कारण जे उडत होते त्यामध्ये ऊन पडल्यामुळे ना या पाण्यामध्ये इंद्रधनुष्य तयार झाल्यासारखा दिसत होता. तर चला, इथे वेळ घालवल्यानंतर आम्ही गेलो बीच वरती. हे जे शीतला देवीचं मंदिर आहे त्याच्या बाजूला समुद्र आहे. तर इथे पण आज खूपच जास्त गर्दी होती, नेहमी जेवढी असते ना त्यापेक्षाही जास्त. आणि इथे माऊचा छान असा डान्स सुरू होता. आमच्या माऊला बीचवर फिरायला ना फारच आवडतं, त्यामुळे ती अगदी मनसोक्त आनंदी होऊन मला जे मनात येईल ना तर ते करत असते. खरं तर हा व्हिडिओ मी खूप अगोदर पोस्ट करायला हवा होता, पण थोडासा उशिराच पोस्ट करत आहे. खूप वेळा मनात आलं की पोस्ट करू की नको, की डिलीट करू, पण म्हटलं चला आपल्या जवळ ना काहीतरी आठवणी पण शिल्लक राहतात. आणि वर्षाचा पहिला दिवस कसा गेला होता आपला हे जर पुन्हा हा व्हिडिओ दिसला, ते सर्व क्षण लगेच लक्षात येतील आणि खूप साऱ्या आठवणी जाग्या होतील. घरी जाता जाता शेवटी आम्ही इथे गोळा घेतला होता, जो खाल्ल्यानंतर 10 दिवस माझा घसा खराब झाला होता. चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाय, लेट हॅपी न्यू इयर.